नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 शिष्यवृत्ती परीक्षा 2025 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया। घरदर्शक शब्द 1. पोळे कोणाचे? चिमणीचे, मधमाशीचे, कोळ्याचे, कावळ्याचे। पोळे कशाचे असते? मधमाशीचे। डोली कोणाची? डोली ही पोपटाची असते। खालीलपैकी कोणत्या प्राणी गोठ्यात राहतो? येथे तुम्हाला पर्याय दिलेले आहे। बैल, सिंह, गाय, म्हैस। यापैकी कोणता प्राणी गोठ्यात राहतो? येथे पर्याय क्रमांक फक्त अ व क आणि ड हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न 14. पुढील एकूण किती पक्षी डोलीत राहतात? कावळा, पोपट, चिमणी, कबूतर, सुगरण, घुबड। यापैकी एकूण किती पक्षी डोलीत राहतात? येथे एकूण 2 पक्षी डोलीत राहतात। शब्द वर्णानुक्रमे लावा। येथे स्वर 14 आहेत, तर येथे तुम्हाला शब्द वर्णानुक्रमे लावायला सांगितलेले आहे। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहून दिलेले आहे, त्यामुळे आपल्या उत्तरांचा सराव करा व व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास सर्वात शेवटी कोणता शब्द येईल? परसबाग, घर, शाळा, किटली, नळ। हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास सर्वात शेवट शब्द येईल शाळा। खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? माकड, नोकर, बाग, रात, हत्ती। माकड हा तिसरा शब्द येईल। अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा। खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा। येथे तुम्हाला सर्वात प्रथमचा शब्द तयार होईल बगीचा, रुग्णालय, वारसदार, शिकवणी। अशा रीतीने येथे तुम्हाला शब्द तयार करता येतील। केश कर्तनालय, मरासदा या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्या खालील योग्य पर्याय निवडा। रामदास हा शब्द तयार होतो। खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शेवटचे अक्षर कोणते? शेतकरी हे शेवटचे अक्षर आहे। खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? दगड, फणस, धबधबा, जहाज। यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर दुसऱ्या क्रमांकावर जहाज, दगड, धबधबा, फणस। मग दगड हा शब्द येईल। वर्णानुक्रमानुसार क्रम लावल्यास शेवटी कोणता शब्द येईल? पालवी, गरीब, सुमन, जमीन। येथे मी तुम्हाला वर्णानुक्रमे शब्द लावून दिलेले आहेत। गरिबी, जमीन, पालवी, सुमन। मग शेवटचे अक्षर कोणते येईल? तर सुमन। सुपीक, सोबती, सरळ, सावध, संतू। हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास येणाऱ्या मधल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बेसावध, नापीक, आडवा, शत्रू। चला तर मग वर्णानुक्रमे शब्द लावले तर सरळ, सावध, सुपीक, सेतू, सोबती असे शब्द तयार होतील। मग मधला शब्द आहे सुपीक। सुपीक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, त्यामुळे सुपीक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे येथे नापीक। अशा स्वरूपाचेच प्रश्न उत्तरे आपल्याला परीक्षेत येतील, त्यामुळे व्यवस्थित सराव करा। वर्णानुक्रमे तिसरा येणारा शब्द कोणता? वंदन, चंदन, कुंदन, नंदन। कुंदन, चंदन, नंदन व वंदन अशा रीतीने वर्णानुक्रमे शब्द येतील, त्यामुळे तिसरा शब्द आहे नंदन। वर्णानुक्रमानुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? धुमारे, राजवाडा, कंदील, महान। कंदील, धुमारे, महान, राजवाडा अशा रीतीने तिसरा शब्द येईल महान। वर्णानुक्रमानुसार क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमावर कोणता शब्द येईल? घड्याळ, दसरा, शेर, नारळी। दुसऱ्या क्रमांकावरचा शब्द आहे दसरा। प्रश्न क्रमांक 4. 750 मिनिटे म्हणजे किती तास व किती मिनिटे? येथे व्यवस्थितरित्या मी उदाहरण सोडून दिलेले आहे, त्यामुळे उत्तर 12 तास व 30 मिनिटे असे येईल। प्रकाशने दुपारपूर्वी 10:15 वाजता प्रवासात सुरुवात केली व दुपारनंतर 3:45 वाजता त्याचा प्रवास पूर्ण झाला, तर त्याने एकूण किती वेळ प्रवास केला? प्रवास सुरू केला तेव्हाची वेळ आहे 10:15 मिनिटे, तर प्रवास संपल्याची वेळ आहे 3:45 मिनिटे। अशा रीतीने मी व्यवस्थितरित्या तुम्हाला उदाहरण सोडून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। 8.5 तास म्हणजे किती मिनिटे? 8.5 बरोबर 8 पूर्ण व अर्धा, त्यामुळे 8 गुणिले 60 बरोबर अधिक 30। येथे 510 मिनिटे हे उत्तर आलेले आहे। व्यवस्थित सराव करा। 2 तास 12 मिनिटे 50 सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद? व्यवस्थितरित्या मी तुम्हाला येथील संपूर्ण उदाहरणे सोडून दिलेली आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील। एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ।
द्विज या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ खालीलपैकी कोणते? खाली पर्याय दिलेले आहे. पक्षी, हात, ब्राह्मण पक्षी, क्षत्रिय, ब्राह्मण, पक्षी, ओट. यामध्ये पर्याय क्रमांक ब्राह्मण व पक्षी हा पर्याय बरोबर आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष अस्थिर झाले आहेत. अधोरेखित शब्दाचा अर्थ काय? पक्ष हा शब्द अधोरेखित केलेला आहे. पक्ष या शब्दाचा अर्थ होतो संघटना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वाक्यातील वल्ली या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वच्छंदी, लता, वृक्ष, तरू. या वाक्यातील वल्ली या शब्दाचा अर्थ होतो लता. दंड या शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. शिक्षा, बाहू, कोट. सर्व पर्याय बरोबर आहे. दंड या शब्दाचा अर्थ आहे शिक्षा. माधवने वडिलांचे नाव कमावले. होडी, आदर, सन्मान. नावलौकिक. नाव या शब्दाचा अर्थ आहे नावलौकिक. हार या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. हार म्हणजे विजय, पराभव, फुलांचा हार. हार पत्करणे, हार पराभव. पराभव व फुलांचा हार हा पर्याय बरोबर आहे. पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या वाक्यातील पूर याचा अर्थ कोणता? या वाक्यातील पूर या शब्दाचा अर्थ आहे नगर. अशा रीतीने असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.